फ्लॅटमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आलाय। घराला बाहेर कुलूप लावलेलं असल्यानं महिलेचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिवनगर येथे एका घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेनं घराचं कुलूप उघडलं असता ही घटना उघडकीस आली आहे। या घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली आहे। इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवलाय। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निशा मयूर नागरे ही महिला कृष्णा प्राईड सदाशिवनगर पाथर्डी शिवार इथे राहते। त्या या फ्लॅटमध्ये गेल्या 1 वर्षांपासून भाडेतत्वावर राहत होत्या। नागरे यांच्या घरी काम करणारी मोलकरीण संगीता खिल्लारे या नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी आली असता तिला फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावलेलं आढळून आलं। यावेळी तिने आपल्या जवळील चावीनं कुलूप उघडून घरात प्रवेश केला। त्यावेळेस तिची मालकीण निशा ही मृतावस्थेत आढळून आली। मोलकरणीनं आजूबाजूच्या रहिवाशांना घटनेची माहिती दिली। यावेळी खुनाची घटना नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कळवली। घडला प्रकार त्या महिलेनं विशद केलाय। काल कामाला आले होते, ते दोघं नवरा घरी होते। काल हॉटेलवर जायचं होतं, ते म्हणत मावशी तुम्ही काम करून जा, आम्हाला हॉटेलवर जायचं। मी आज आली, कुलूप उघडलं, ती बाई तशी दिसली। काय नव्हतं, ते दोघं चांगली होती, नाही मुलबाळ नाही। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। शेखर देशमुख यांनी याविषयी माहिती दिली आहे। इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदाशिवनगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं। तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती, तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृत अवस्थेत आढळून आली आणि पोलिसांना ही खबर समजतात आपण घटनास्थळी आलो। घटनास्थळी त्याचा पंचनामा केला आणि त्या महिलेचं प्रेत, तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतोय। कशाने मयत झाली त्यानंतर निश्चित कळून येईल। तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे, तिच्याबरोबर राहत होता, तिच्या जो काही पुरुष होता त्याची आयडेंटिटी काय आहे याचा शोध आमचा सुरू आहे। सर, ते प्रथम दर्शनी काय वाटतं, गळा दाबू नये कशाने? आता ते संशयास्पद स्थितीत मृत्यू झालेला दिसतोय। आम्ही तो पोस्टमॉर्टमला पाठवतो, त्यानंतर आपल्याला नक्की। आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी 28 तारखेला निशा नागरे यांनी पतीसोबत जेवायला बाहेर जायचं असल्याची माहिती मोलकरणीनं पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करत महिलेचा ओढणीनं गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवलाय। तसेच शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।